सुरणाचे काप आपण नेहमीच बनवत असतो, पण श्रावण महिन्यात मात्र ते जरा जास्तच बनवतो. सुरण हे अतिशय बहुगुणी असं मानलं जातं. ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांना सुरण खाण्यासाठी सांगतात. पण आपण मार्केटमधून सुरण आणतो आणि आपल्याला कळत नाही. ते जर जास्त जून असेल तर ते जास्त खाजवतं. मग हे ओळखायचं कसं आणि त्यासाठी काय करायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे पाव किलो सुरण आहे. याची जी साल आहे, खडबडीत अशी त्याची साल असते, ती सुरीने आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची. आता हे सुरण जून आहे हे कसं ओळखायचं, तर हे कापतानाच आपल्या लक्षात येतं. कापताना जर आपल्या हाताला खाज आली तर समजायचं की हे सुरण जास्त आपल्याला खाजवणारं आहे. आता मी हे सुरण कापते, पण माझ्या हाताला अजिबात इथे खाज आली नाही, म्हणजे हे जास्त खाजवणारं सुरण नाही. आता याचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे. छोटे म्हणजे जास्त पातळही करायचे नाहीत किंवा जास्त आपल्याला हे जाडसुद्धा ठेवायचं नाही. अगदी मध्यम असे याचे काप करून घ्यायचे. आता सुरण जर खाजवत असेल तर हे काप आपण ज्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत त्या पाण्यामध्ये एक लिंबू पिळायचा आणि त्या लिंबाच्या पाण्यामध्ये हे काप घालून घ्यायचे. आता हे सगळे मध्यम असे मी हे काप काढून घेतलेत. बघा, याची जाडी अगदी व्यवस्थित आहे. जास्त पातळही नाही किंवा जास्त जाडसुद्धा नाही. आता हे सगळे मी साध्याच पाण्यामध्ये घातलेत कारण माझ्या हाताला इथे अजिबात खाज आली नाही. आता हे काप पाण्यामध्ये 10 मिनटं ठेवायचं. 10 मिनटानंतर हे सगळे निथळून असे साईडला काढून घ्यायचे. आता हे हाताला अजिबात खाजवले नाहीत, पण हे घशालासुद्धा खाजवू नये म्हणून इथे मी एक लिंबू घेतला आहे आणि तो यावरती पिळून घेतला आहे. आता लिंबाच्या जागी तुम्ही चिंचेचा कोळ किंवा इथे कोकमसुद्धा वापरू शकता, पण आंबटपणा घातल्यामुळे हे अजिबात खाजवणार नाही आणि याला चवसुद्धा खूप छान येईल. आता यामध्ये काही मसाले घालूया. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ घालायचं, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा होईल एवढं आलं लसणाची पेस्ट. आता हे सगळं या कापांना व्यवस्थित लावून घ्यायचं आणि 10 मिनटं याला मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं. म्हणजे जे मसाले आहेत त्यामध्ये व्यवस्थित असे मुरले जातील. आता हे मुरतंय तोपर्यंत दुसऱ्या एका प्लेटमध्ये 2 चमचे होईल एवढं बेसन घेतलं आहे मी. बेसनामुळे याला खूप जास्त असा खमंगपणा येतो. 2 चमचे बारीक रवा घेतला आहे मी. रव्यामुळे कुरकुरीतपणा येतो आणि 2 चमचे तांदळाची पिठी घेतली. तांदळाच्या पिठीमुळे हे सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित असं त्या कापांना चिकटलं जातं. तुम्ही अगदी फिश जरी फ्राय करायचं असाल तरी तांदळाची पिठी त्यामध्ये नक्की घाला. आता यामध्ये काही मसाले घालणार आहोत आपण. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ, बस एवढेच काहीसे यामध्ये मसाले घालायचे. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता हे भाजण्यासाठी तवा तापत ठेवला आहे मी. तव्यावरती 2-3 चमचे होईल एवढं तेल घालायचं. आता तेल चांगलं तापतंय तोपर्यंत जे हे काप आहेत ते या पिठामध्ये व्यवस्थित असे घोळवून घ्यायचे. सगळीकडे सारखं असं पीठ लागलं पाहिजे आणि ते व्यवस्थित चिकटलं जातं. आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ, बेसन घातले त्यामुळे ते अगदी व्यवस्थित असं चिकटलं जातं. आता सगळे काप मी हे असे घोळवून घेतलेत आणि तेलसुद्धा आपलं चांगलं गरम झालं आहे. त्यावरती एक एक करून हे सगळे काप असे ठेवून घ्यायचे. आता हे भाजताना अजिबात गॅस मोठा करायचं नाही. मंद गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत असे व्यवस्थित भाजले जातात. आता एक साईड भाजली की लगेच ते पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला सुद्धा अगदी व्यवस्थित असे ते भाजून घ्यायचे. आता हे दोन्ही साईडला व्यवस्थित भाजलं की लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचं. अगदी मोजक्या साहित्यामध्ये झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्हाला कशासोबत खायला आवडतं? मला तर डाळ, भात आणि तोंडी लावायला हे काप, हे असं मला आवडतं. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.